चला आता सांगा, ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का? यस. ॲक्च्युली बॅटरी आपली डाऊन झाली होती त्यावेळेस, म्हणून आवाज येत नव्हता. आता आवाज येतोय का? हॅलो. ह- आवाज क्लिअर आहे? चला, श्री अकॅडमीच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती मी किशोर जाधव तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सगळ्यांनी जॉईन करायचं आहे. टेक्निकल इश्यूमुळे आपलं लेक्चर पोस्टपोन झालं होतं, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. आवाज येत नव्हता. चला, कोण कोण आलंय? 1 ते 2 मिनिट आपण वाट पाहू सगळ्यांची, मग सगळ्यांना येऊ देऊ, मग चालू करू. चला, कोण कोण आलंय? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? कन्फर्मेशन द्या. क्वेश्चन घेऊन आलेलो आहे, PYQ सेशन आहेत. म्हणजे आता आगामी जी भरती आहे, समाज कल्याण भरती आहे किंवा महिला बालविकास आहे, अंगणवाडी सेविका आहे, ह्या सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला याचा डेफिनेटली फायदा होतोय आणि होणार आहेत. म्हणजे जे तुम्हाला क्वेश्चन PYQ म्हणजे ऑलमोस्ट इंग्लिशमध्ये कुठलाही ॲक्च्युली काय होतो, पॅटर्न तोच फिरतो. एक स्पेसिफिक क्वेश्चन असतात, त्यानंतर ते क्वेश्चन फिरत नाही. चला, आजचा पहिला क्वेश्चन आपण घेऊ. आजचा आपला पहिला क्वेश्चन घ्या स्क्रीनला. क्वेश्चन टाकायचा आहे, राकेश इज सिंगिंग डॅश. राकेश इज सिंगिंग डॅश. क्वेश्चन टॅग म्हटलं त्यांनी, क्वेश्चन टॅग. तर काय येणार आहे, जेव्हा वाक्य पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करतो आपण, तर मग मला सांगा याच्यामध्ये आणि हेल्पिंग वर्ब काय होतो, आपण हेल्पिंग वर्बच्या अगोदर नॉट वापरतो, राईट? हेल्पिंग वर्बच्या नंतर काय येणार आहे मला सांगा, हेल्पिंग वर्ब. आता राकेश काय सिंग्युलर पर्सन आहे आणि इज दिलेला आहे, मग काय होतं, आपण पटापट सगळ्यांनी सांगायचं आहे, या पटापट जॉईन करा. आजचा पहिला क्वेश्चन आहे, राकेश इज सिंगिंग. वॉजंट येईल का? नाहीये, कारण की हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, पास्ट मध्ये येणार नाहीये. डझंट थोडी प्रेझेंट मध्ये घ्यायचा, प्रेझेंट सिंपल प्रेझेंट मध्ये पण नाहीये, कांट पण येणार नाहीये. मग काय येणार याचं उत्तर, राकेश इज सिंगिंग डॅश इजंट ही. जेव्हा आपण क्वेश्चन टॅग असेल तर पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह करतो, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करतो. हेल्पिंग वर्बला जर असेल तर काय वापरतो आपण, तो डिपेंड ऑन आहे. ऐकलं का? मग राकेश इजंट ही काय आहे, इजंट ही, इजंट ही तो नाही का. ओके, 4. पहिल्याचं उत्तर काय आहे, 4 आहे. 4th पुढे घ्या. रवी सेड आय मेट माय फादर लास्ट सॅटरडे. ओके, पंक्च्युएशन आहे. रवी सेड, रवी म्हणाला. बघा, रवी नंतर कॉमा पाहिजे. रवी सेड, जेव्हा सेड वगैरे वाक्यामध्ये येतात तेव्हा कॉमा पाहिजे. बघा, रवी सेड इथं कॉमा पाहिजे. आता वाक्यामध्ये कॉमा कोणत्या कोणत्या ठिकाणी नाहीये. बघा, डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे. 2 आणि 3 मध्ये कॉमा नाहीये. आता रवी सेड आय मेट माय फादर लास्ट सॅटरडे. भेटला, क्वेश्चन विचारला का नाही. रवी काय म्हणतोय की मी माझ्या पप्पाला रवी म्हणाला की मी माझ्या पप्पाला, माझ्या वडिलाला मागच्या रविवारी भेटलो. कधी भेटलो? मागच्या रविवारी भेटलो. क्वेश्चन मार्क आहे नाही, फुल स्टॉप येणार आहे. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे, 4 आपलं उत्तर येणार आहे. काय येणार आहे, 4th. क्वेश्चन मार्क थोडी रवी भेटला का असं नाहीये, मी माझ्या पप्पाला वडिलांना मागच्या रविवारी भेटलो. ओके, पुढे घ्या. आता वॉरंटची स्पेलिंग घ्या. तिथे काय, द इम्पॉर्टन्स ऑफ द सायंटिफिक. आता त्यांनी काय दिलेलं आहे की वॉरंटची स्पेलिंग टू दॅट डॅश. द इम्पॉर्टन्स ऑफ सायंटिफिक रिसर्च कॅन बी ट्रेस्ड बॅक टू द एन्शियंट टाइम्स वेन द मेडिसिन वॉज इन द अर्ली स्टेज अँड मेजर ऑपरेशन्स वर सिमिलर टू डेथ वॉरंट्स. काय येणार आहे, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का पूर्ण? मला कन्फर्मेशन देत जा. हो सर, क्लिअर आहे. नाहीये आवाज वगैरे येतोय का? क्लिअर आहे. ओके, मला वॉरंटची स्पेलिंग काय आहे, काय येणार आहे, WA काय येतं, WARRANTS. वॉरंट्स. मग कुठे ते वॉरंट्स, WARRANTS.
इथं बघा काय डबल एन दिलेलं आहे म्हणून गेला, डबल ए नाहीये. वाक्यामध्ये काय पाहिजे, वॉरंट्स. वॉरंट्स म्हणजे काय, पकड, आपण अटक वॉरंट म्हणतो त्याला, वॉरंट. मग कुठली स्पेलिंग याच्यामध्ये करेक्ट आहे, आता ही स्पेलिंग याने चुकीची दिलेली आहे. आपल्याला काय करायची आहे, WARRANTS, वॉरंट्स, याचं उत्तर आहे. ओके, पुढे घ्या. आय नीड टू गेट द ऑइल चेंज इन डॅश माय कार. याच्यामध्ये घ्या, आय नीड टू गेट, मला माझ्या ऑइलचं काय, गाडीचं ऑइल चेंज करावं लागणार आहे. आय नीड टू चेंज, आय नीड टू गेट द ऑइल चेंज इन डॅश माय कार. काय येणार आहे, द माय कार, माय कार का नो आर्टिकल का ॲन तर येणारच नाहीये. इन द माय कार का इन माय कार, काय येणार आहे, मायच्या अगोदर कुठलंही आर्टिकल लागत नाही. मी 100 वेळेस सांगितलेलं आहे की जेव्हा ही रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स येतात त्यावेळेस कुठलंही आर्टिकल वापरला जात नाही. अ माय बुक, दिस इज बघा, दिस इज आपण म्हणतो, होम माय असं म्हणतो का, नाही, कधीच म्हणत नाही. व्हेरी गुड. जेव्हा हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन असतात तेव्हा कुठलंही आर्टिकल वापरला जात नाही. माय वगैरे काय रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहेत. मग काय, आय नीड टू गेट द ऑइल चेंज, व्हेरी गुड आरुष. मग काय येणार आहे, अ माय कार, अ माय कार, अ कार जर असतं तर ओके होतं. मग तिथे काय येतं, कुठलंच आर्टिकल येत नाही. व्हेरी गुड आरुष. काय येतं, आय नीड टू गेट द ऑइल चेंज इन डॅश डॅश, नो आर्टिकलची गरज, तिथे काही आर्टिकलची गरज नाहीये. व्हेरी गुड. पुढे घ्या, प्रिझर्व्हन्स. बघा प्रिझर्व्हन्स म्हणजे काय, आता बघा, आता ॲव्हर्जन म्हणजे तिरस्कार करणे. ॲव्हर्जन म्हणजे काय, तिरस्कार करणे. आता बघा प्रिझर्व्हन्सचं त्याने काय विचारलंय, सिनोनॉम्स विचारलाय. पहिला याचा अर्थ समजून घेऊ आपण. प्रिझर्व्हन्स म्हणजे काय, बघा, जिद्दी, दृढ, दृढ, जिद्दी असताना आपण असं जिद्दी आहे, करायलाच पाहिजे असं म्हणतो आपण त्यावेळेस. आता रिलिक्टन्स, रिलिक्टन्सचा काय येणार आहे अर्थ, आणि डिटर्मिनेशन. आपण निश्चयी, निश्चयी म्हणतो आपण याला, निश्चयी आहे, निश्चय आहे. डाऊट म्हणजे संशय, आणि रिलिक्टन्स म्हणजे च्या निगडीत, च्या निगडीत, निगडीत. मग काय येणार आहे मला सांगा तुम्ही. आणि डिटर्मिनेशन्स, का पे गए, व्हेरी गुड. काय येणार आहे, प्रिझर्व्हन्स म्हणजे काय, दृढ, निश्चय, एकदम व्हेरी गुड आरुष. म्हणजे त्याला काय जिद्द आहे, डिटर्मिनेशन आहे, डिटरमाइन आहे तो, काय आहे, येस येस. प्रिझर्व्हन्स म्हणजे काय येतो त्याचा अर्थ, डिटर्मिनेशन. काय तो, डिटर्मिनेशन. पुढचा प्रश्न घ्या. बघा, एक्सक्युडेड. एक्सक्युडेड म्हणजे काय आहे, बाहेर काढून टाकणे, बाहेर काढलेला, बाहेर काढणे, बाहेर काढणे. आता काय एक्सक्युडेड, बघा, एक्सक्युडेड, एक्सक्युडेड आणि गुश्ड, प्युअर्ड. प्युअर्ड म्हणजे काय, शिंपडणे किंवा ओतणे, हा, ओतणे. फ्लडेड म्हणजे काय, तरंगणे, पूर वगैरे, फ्लडेड, पूर, तरंगणे. आणि सिप. आता मला सांगा, गुश, गुश म्हणजे काय, काय, तक्रार करणे. गुश म्हणजे तक्रार करणे पण होतं, तक्रार करणे किंवा कुरकुर करणे. आता एक्सक्युडेड चा अर्थ काय होतो, सिफ्ट. त्याने काय विचारलेला, सिनोनॉम्स विचारलाय, सिफ्ट. काय विचारलंय, सिनोनॉम्स विचारलेला इथे, म्हणजे समानार्थी शब्द घ्यायचा आपल्याला. शिफ्ट म्हणजे काय, सिप आउट. बघा, पिऊन खाली करणे, रिकामे करणे, बाहेर काढणे. शिफ्ट काय म्हणतात, शिफ्ट म्हणजे काय येतो याचा अर्थ, बाहेर काढणे किंवा च्या व्यतिरिक्त, च्या व्यतिरिक्त. त्याला काय म्हणतात, एक्सक्युडेड. एक्सक्युडेड काय म्हणतात, शिफ्ट. ओके, शिफ्ट. पुढे घ्या. व्हेरी गुड. आता इथे एरर दिलेला आहे, काय, बीन डिवाइडेड पार्ट्स, एन्जॉयिंग ची स्पेलिंग, वी एन्जॉय फ्रॉम एरर, वन ऑफ देम कंटेन्स एरर. आता वी बघा, ओके, इथं एन्जॉयिंग पाहिजे होतं, EN. बघा आता टाइम्स, आता आम्ही, ओके, व्हेरी गुड आहे. ऍक्च्युली इथं सब्जेक्ट सोबत डायरेक्टली ING फॉर्म येत नाही,
सब्जेक्ट सोबत कधीच आयएनजी फॉर्म येत नाही. डॅश ऍक्च्युली ही स्पेलिंग तर चुकली. इथं काय पाहिजे होतं, वी स्पेंडिंग टाइम विथ अवर फ्रेंड्स, म्हणजे आम्ही आमचा वेळ घालवत होतो किंवा घालवत होतो. वी एन्जॉईंग, येस ऍक्च्युली पण तिथं बघा आयएनजी फॉर्म आपलेला आहे, ती स्पेलिंग चुकली. वी वर किंवा बघा वी वर एन्जॉईंग किंवा वी वर स्पेंडिंग एकत्र करा. स्पेंडिंग आणि एकत्र येतं का, येत नाही. मग इथं काय पाहिजे नाही बघा, वी वर स्पेंडिंग टाइम विथ अवर फॅमिली, इथं हा बिना कामाचा दिलेला आहे, चुकीचा पण दिलेला आहे. वी वर स्पेंडिंग टाइम, वी वर एन्जॉईंग स्पेंडिंग टाइम, कधी ऐकलं काय एकत्र, येतच नाही. आरुष कधी सुना आहे वी वर स्पेंडिंग एन्जॉईंग टाइम, नो. एकतर तुम्ही स्पेंडिंग वापरा किंवा एन्जॉईंग वापरा. ओके, पुढे घ्या. सम, ओके, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फ्रॉम द बिलो विच गेस ऍक्टिव्हाइज. ओके, ऍक्टिव्हाइज घ्यायचा आहे ना, हा पॅसिव्ह आहे. आता बघा, जेव्हा वाक्य कंटिन्युअस असतं, मग पास्ट कंटिन्युअस असो, प्रेझेंट कंटिन्युअस असो, फ्युचर कंटिन्युअस असो, मग त्या वाक्यामध्ये बिंग आला पाहिजे. बिंग काय आला पाहिजे, बिंग आला पाहिजे. सब्जेक्टच्या जागी ऑब्जेक्ट गेला पाहिजे, ऑब्जेक्ट सब्जेक्ट गेला पाहिजे, त्यात V3 आला पाहिजे, बाय पण आला पाहिजे, बाय पण आला पाहिजे. बायच्या आलं का. आता मला सांगा, सम गर्ल्स वर हेल्पिंग द वुंडेड वुमेन. ओके, आता डायरेक्टली हा पास्ट आहे, हा प्रेझेंट आहे, हा नाही लागत. आपण काय म्हटलं त्याला आलं पाहिजे द. आता बघा, द गर्ल्स हेल्प्ड नाही ते पण, and the help was given, no. The wounded women were being helped by some girls. Very good, आरुष. जेव्हाही तुम्ही कुठलंही सेंटेन्स ऍक्टिव्हाइज पॅसिव्हाइज करता, जर सेंटेन्स कंटिन्युअस मध्ये असेल, समजा फॉर एक्झाम्पल ही इज डान्सिंग, मग बिंग आलं पाहिजे. आलं का. शी वॉज, मग वॉज बिंग आलं पाहिजे. ओके, मग आता इथं वर दिलं होतं, मग बिंग आपल्या एका सेंटेन्स मध्ये, म्हणून आपलं उत्तर कोणतं आहे, 2 आहे. उत्तर कोणतं आपलं 2 आहे. पुढे घ्या. राईट युअर नेम डॅश. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का, मला कन्फर्मेशन देत जा. मध्ये काय होतं, ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का आरुष, ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का, कन्फर्मेशन देत जा. क्लिअर आहे, क्लिअर आहे. ओके, राईट युअर नेम डॅश द बॅक ऑफ दिस एनवलप. एनवलप, मग मला सांगा, राईट युअर नेम काइन, ऑन, फ्रॉम. फ्रॉम म्हणजे च्या पासून च्या कडून, फ्रॉम म्हणजे च्या पासून च्या कडून येईल का. राईट युअर नेम आपण तो बॅक साईडला, मागच्या बाजूला. ऑन टू का, ऑन का, इन का, काय येईल, एकदम इझी आहे. राईट युअर नेम ऑन द बॅक साइड ऑफ दिस एनवलप. सोपं आहे. इन नाही, आपण काय म्हणतो, ह्या एनवलप समजा असं आहे, आपण काय म्हणतो, मागच्या बाजूला तुझं नाव लिही, ऑन बॅक साइड. आपण काय म्हणतो, राईट डाऊन युअर नेम ऑन बॅक साइड, ऑन बॅक साइड. ओके, पुढे घ्या. आय सॉ डॅश मूवी यू रिकमेंडेड लास्ट नाईट अँड इट वॉज ग्रेट. बघा, तू मला जी मूवी रिकमेंडेड केली होती ती मी काल रात्री मूवी बघितली. व्हेरी गुड. काय रिकमेंडेशन आहे, कोणतं आहे रिकमेंडेशन, ती मूवी आहे. मग काय आपण तू ती मूवी कॉमन नावावरती जोर देऊन बोलण्यासाठी सुद्धा हे हे आर्टिकल्स वापरलं जातं. काय मग काय, आय सॉ द मूवी, कोणती मूवी, त्याने रिकमेंडेशन दिलं होतं. बघा, रिकमेंडेशन दिलं होतं. बघा, तू जी मूवी बोलला होता ना, ती मूवी मी बघितली. आय सॉ द मूवी यू रिकमेंडेड लास्ट नाईट अँड इट वॉज ग्रेट. ती खूप भारी होती. काय होती, खूप भारी होती. म्हणून काय येणार आहे, आय सॉ अ मूवी, नाही अ द मूवी. ओके, व्हेरी गुड आरुष. पुढचा क्वेश्चन घ्या. टॉम ओंट बी लेट. बघा, विल नॉटचा कॉन्ट्रॅक्शन, विल नॉटचा कॉन्ट्रॅक्शन काय आहे, ओंट आहे. ओंट आहे बरं का, कॉन्ट्रॅक्शन फॉर्म. क्वेश्चन मी घेणार टॉपिक, क्वेश्चन टॅग पण घेणार आहे. टॉम ओंट बी लेट. येस, व्हेरी गुड. कोण आहे, योगेश जी आहे. व्हेरी गुड, योगेश यम. जर सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह, हेल्पिंग वर्क वगैरे जो दिया, व्हेरी गुड. मग काय येणार आहे, ओंट.
कॉन्ट्रॅक्शन आहे ना, विल नॉटचा ओंट. मग इथं काय राहील आपल्याला, विल ही, विल ही. व्हेरी गुड. पुढे घ्या, आता पुढे घ्या, हॅव युअर हार्ट इन युअर माउथ. बघा आता ही मन आहे, इडियम्स आहे. हॅव युअर हार्ट इन युअर माउथ म्हणजे आपण म्हणतो काय, म्हणजे आपण म्हणतो काळीज हृदय. काय बघा आलं का, टू बी व्हेरी एक्साइटेड और नर्वस अबाउट समथिंग एंटिसिपेटेड, का अंडरगोइंग अ सिरियस प्रोसिजर, का बॅटल अ सिरियस इलनेस, का टू बी नॉट एक्साइटेड अबाउट एनिथिंग. याच्यामध्ये काय येईल योगेश, ए. व्हेरी गुड. म्हणजे काय, आता आपण म्हणतो काय, त्यांनी म्हटलेलं आहे की काळीज तोंडामध्ये येणे किंवा आपण हातामध्ये म्हणतो काय, टू बी व्हेरी एक्साइटेड म्हणजे खूप एक्साइटेड असणे किंवा नर्वस अबाउट समथिंग अँटिसिपेटेड. कशाबद्दल तरी, एकतर खूप खुश असणे किंवा खूप निराश असणे. मग त्याला काय म्हणतात, ही इडियम्स दिलेली आहे. हॅव युअर हार्ट इन युअर माउथ, हॅव युअर हार्ट इन युअर माउथ. ओके, खूप निराश किंवा खूप खुश असणे. ओके, पुढचा क्वेश्चन घ्या. डिड यू, पुढे घ्या. आता हॅव सुद्धा एक वर्ब आहे. हॅव, हॅड, हॅड हे सुद्धा काय एक वर्ब आहे. मग याच्यामध्ये काय नाही दिसलं तुम्हाला. ओके, मग डीडच्या नंतर काय येतं, डीडच्या वाक्यामध्ये ऑलवेज काय येतो, V1 येतो. हे तर डिड यू एट नाही, डिड यू हॅव हे सुद्धा एक वर्ब आहेत, हेल्पिंग वर्ब आहेत. ओके, मग डिड यू हॅव डिनर लास्ट नाईट. व्हेरी गुड. डिड यू हॅव डिनर लास्ट नाईट. ओके, इट इज, बघा इट इज डॅश टू स्टॉप. आता म्हणतो आपण इट इज डॅश स्टॉप हिम. इट्स, आता त्याला थांबवा. आपण तो खूप उशीर झाला आहे. आपण काय म्हणतो, खूप उशीर झालाय त्याला थांबवा. आपण तो इट्स टू लेट टू स्टॉप हिम. त्याला थांबवण्यास काय, इट्स टू लेट. बघा इट्स टू लेट. बघा आता त्याला थांबवणं शक्य नाही, त्याला थांबवण्यास काय उशीर झाला आहे, इनफ लेट नसतं. टू लेट काय होतं, इट्स टू लेट टू स्टॉप हिम. पुढे घ्या. आता दिलेली आहे, ही वॉज टायर्ड अँड फॉलन अस्लीप इमिडिएटली. काय नाही याच्यामध्ये, पटापट सांगा. ही वॉज टायर्ड तो थकलेला होता, अँड लगेच काय तो लगेच झोपला. अस्लीप. ही वॉज अँड समथिंग सेंटेन्स करेक्ट कंटेन्स नो एरर ॲट ऑल. ओके, सम सेंटेन्स कंटेन्स काय तर आहे. ही वॉज याच्यामध्ये एरर मध्ये कशामध्ये, ही वॉज टायर्ड, वॉज नंतर V3 येतो. अँड बघा फॉलन, फॉलन काय येणार आहे, फॉलन म्हणजे पडणे का. येस, मग कोणता पाहिजे, आरुष तिथं फॉलन जागी काय पाहिजे, ही वॉज टायर्ड अँड अस्लीप इमिडिएटली. चला पटापट सांगा काय यायला पाहिजे, काय यायला पाहिजे इथं, स्लेप्ट. व्हेरी गुड. काय पाहिजे, स्लेप्ट इमिडिएटली. व्हेरी गुड. म्हणजे काय, फॉलन म्हणजे पडणे थोडे असतं, लगेच झोपला. पुढे घ्या. आता बघा इथं काय, बिलो सेंटेन्स विच बीन मिसस्पेल्ड. बघा प्रिझर्व्हन्स, इन्ग्युएटी, इन्फिनाइट, कॉमन सेन्स हे शब्द दिले. इन्फिनाइट म्हणजे काय, कोणत्या याच्यामध्ये स्पेलिंग एरर आहे, पटापट सांगा. इन विच पार्ट देयर इज स्पेलिंग एरर. स्पेलिंग. प्रिझर्व्हन्स म्हणजे काय, सातत्य. प्रिझर्व्हन्स म्हणजे काय, सातत्य. बघा इन्फिनाइटची स्पेलिंग करेक्ट आहे, इन्ग्युएटची पण स्पेलिंग करेक्ट आहे. कॉमन सेन्सची बघा PERSEVERANCE. प्रिझर्व्हन्स पाहिजे, इथं आर नाही पाहिजे. हा जो आर एक्स्ट्रा दिलेला आर नाही पाहिजे, प्रिझर्व्हन्स पाहिजे. नाही, इन्ग्युएटी बरोबर आहे स्पेलिंग,
हा जो प्रिझर्वन्स आहे ना, PERSEVE, इथं हा एक ऍड नाही, आर नाही पाहिजे. ओके, PERSEVERANCE. ओके, हा. नेक्स्ट क्वेश्चन. Ashok said, I am waiting for the bus to arrive. A correct punctuations. Said नंतर तो कॉमा येतोच. क्वेश्चन मला सांगा, सेड वगैरे आला वाक्यामध्ये बघा, आय सेड, मी म्हणालो, आय सेड आणि कॉमा असतो सेड नंतर. आता बघा कॉमा कुठे कुठे नाहीये, कॉमा आहे 3 आणि 4 मध्ये नाहीये, 3-4 मध्ये कॉमा नाहीये बघा, सेड नंतर कॉमा नाहीये. आता मला सांगा, आय एम वेटिंग फॉर द बस टू अराईव्ह, मी बसची वाट पाहत आहे. आता इथं क्वेश्चन मार्क दिलेला आहे, इथं क्वेश्चन मार्क येतो का नाही, मी वाट बघत आहे. येस, काय अशोक सेड आय एम वेटिंग फॉर द बस टू अराईव्ह, काय बस यायची मी वाट पाहत आहे. व्हेरी गुड. मग काय ना आपलं उत्तर 2. पुढे या. इट्स कन्फ्युजिंग हा क्वेश्चन, ट्रिकी. हा ट्रिकी क्वेश्चन आहे, ट्रिकी आहे, ट्रिकी क्वेश्चन आहे हा थोडा. याच्यामध्ये बघा खूप लोकांना वाटतं बरं का, हिअर इज द शॉपिंग लिस्ट. काय ही शॉपिंग लिस्ट आहे बघा, ही शॉपिंग लिस्ट आहे बघा, हे किराणा अमकड 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 अमक. हा, आता वाटलंच मी काय म्हणतो तुम्हाला की हिअर इज अ शॉपिंग लिस्ट, डोंट बाय एनिथिंग दॅट्स नॉट. बघा, इन म्हणजे आतमध्ये, इन म्हणजे इंटू नाहीच्या आतमध्ये नाही रे बाळा. इंटू म्हणजे जेव्हा क्रिया घडते ना बघा, आता म्हणतोय बघा ही जार आहे, फॉर एक्झाम्पल आता ही जार आहे, आता ही एक जार आहे आणि हिच्यामध्ये बघा काहीतरी आहे बघा, आपण काय म्हणतो चॉकलेट्स इंटू द जार आतमध्ये. मग इंटू वाटलं, इंटू नाही रे. आता लिस्ट वरती आपण काय म्हणतो, हिअर इज शॉपिंग लिस्ट, ही शॉपिंग लिस्ट आहे, डोंट बाय एनिथिंग, काहीही घेऊन दॅट्स नॉट, म्हणजे ते लिस्ट वरती नाहीये, लिस्ट मध्ये नाही. वाटलंच मी तुम्हाला, हा ट्रिकी क्वेश्चन आहे. म्हणतो जे लिस्ट वर असेल तेच घ्यायचं, ते बाकी घ्यायचं नाही. जे लिस्ट वरती असेल तेच घ्यायचंय. आपण काय म्हणतो, ऑन द लिस्ट, इन द लिस्ट म्हणजे आतमध्ये नाही, लिस्ट वरती जे असेल ते घ्यायचं आहे. ऑन द लिस्ट बघा, याच्यावर लिहिलेलं बघा लिस्ट, आपण तो पेज वरती काय काय लिहिलेलं तेच घ्या. आपण म्हणतो ह्या पेज वरती बघा, शेंगदाणे घेतले, मिरची पावडर घेतलं, हळद घेतलं, डॅश. जे लिस्ट वर लिहिलं असेल, जे लिस्ट वरती लिहिलं असेल तेच घ्या, ऑन द लिस्ट. काय म्हणतो, ओके, लिस्ट मध्ये नाही, आतमध्ये नाही ना, ऑन द लिस्ट. आपण काय म्हणतो, जे आपण म्हणतो जे लिस्ट वर लिहिलं असेल तेच घ्या, आतमध्ये क्रिया नसते ना, मग इथे काय तर ऑन द लिस्ट असतं. ओके, बी केअरफुल. पुढचं बघा, प्रीमेटिव्ह. बघा प्रीमेटिव्ह म्हणजे काय, आता आला तर आता म्हणतो आपण काय, जुना किंवा आता म्हणतो ऐतिहासिक, प्रीमेटिव्ह. आता बघा, ऍडव्हान्स म्हणजे काय, पुढचा. इव्हॉल्व्स म्हणजे काय, च्या भोवती फिरतो. आणि मॉडर्न म्हणजे काय, अत्याधुनिक. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का बाळांनो? कन्फर्मेशन देत चला जा ऑडिओ व्हिडिओ, कारण की मध्ये याला हुकी येते. चला, काय येतं, जुना किंवा आपण काय म्हणतो आता एन्शियंट म्हणजे काय येतो, म्हणजे जुना, पुराणा, ऐतिहासिक. एन्शियंट हवेली नाही. मॉडर्न म्हणजे अत्याधुनिक. मॅडम, मॉडर्न म्हणजे आताचा, अत्याधुनिक. मॉडर्न म्हणजे काय बघा, अत्याधुनिक म्हणजे काय होतो, जो अपडेटेड आहे, अपडेट. मॉडर्न म्हणजे काय, अपडेट असतो. पण प्रीमेटिव्ह म्हणजे काय होतो, त्याचा अर्थ म्हणजे एखादी गोष्ट काय होते, जुनी परंपरा. आता बघा, शिवाजी महाराजांचा किल्ला, शिवनेरी, रायगड, तोरणा, हे कसे केले, प्रीमेटिव्ह आहेत, एन्शियंट आहेत. कसे आहेत, एन्शियंट आहेत. दीज आर एन्शियंट फोर्ट्स. मॉडर्न नाही आहेत. त्यांनी काय विचारलं, सिनोनॉम्स विचारलंय ना. हे सगळे त्याचे काय, हे इव्हॉल्व्स म्हणजे काय, च्या भोवती फिरते. एन्शियंट म्हणजे काय, जुने, पुराणे. त्यांनी ऐकलं का, क्लिअर आहे का, येस और नो सांगा सर. पुढे या, अँड आर्म अँड लेग. बघा, अँड आर्म अँड लेग म्हणजे काय, अँड आर्म अँड लेग म्हणजे काय बघा, अँड आर्म अँड लेग म्हणजे आउट ऑफ बजेट. तुम्हाला सांगा, आउट ऑफ बजेट घेण्यासाठी आपली काय होणे, सगळी ओढाताण होणे. आता मला सांगा, आता आपण मोठमोठ्या डायमंड वगैरे
किंवा घेऊ शकतो का आपण मोठमोठ्या गोष्टी ओढत आणून आउट ऑफ बजेट, नॉट इंटरेस्टेड बाय एनिथिंग, टू बी एक्स्ट्रीमली अफोर्डेबल का टू बी इनएक्सपेन्सिव्ह, काय ना रे बाळा, इनएक्सपेन्सिव्ह नाही ते, इनएक्सपेन्सिव्ह म्हणजे काय बघा, एक्सपेन्सिव्ह म्हणजे काय महाग. आरुष हे बघ त्याने काय म्हटलं तुला आउट ऑफ बजेट, बघा आउट ऑफ बजेट कोणत्या गोष्टी असतात ज्या महागड्या असतात, आणि इनएक्सपेन्सिव्ह म्हणजे स्वस्त. आरुष जस्ट कीप इन माइंड, ज्या गोष्टी काय असतात आउट ऑफ बजेट काय असतात बघा, मला आता आपला बजेट आहे 20,000चा पण मोबाईल 50,000चा, तो आपला काय आउट ऑफ बजेट आहे, म्हणजे काय एखादी गोष्ट आपल्या पलीकडे असणे. नाही ना रेखा जाधव, इंटरेस्टेड नाही ना, नॉट टू बाय आहे, मला काय म्हणतो टू एक्सपेन्सिव्ह. आता मला सांगा आपल्याला गाडी घ्यायची BMW, आता BMW गाडी आपण घेऊ शकतो का सांगा बघा, BMW गाडी बघा, BMW इज an arm and leg for us. ओके, आउट ऑफ बजेट म्हणजे काय खूप महागच नाही. आता आपला बजेट आहे 20 लाखाचा आणि गाडी आहे 1 करोडची, मग काय झालं ते काय झालं, an arm and leg म्हणजे आउट ऑफ बजेट असणे, म्हणजे खूप टू बी, मी तुम्हाला हिंट दिली होती, टू बी एक्सपेन्सिव्ह खूप महाग असणे. पुढे घ्या, राहुल इज मेकिंग, बघा सांगलं मी तुम्हाला बघा सेंटेन्स आहे, जेव्हा कुठलाही टेन्स असो बघा, जेव्हाही कुठलाही टेन्स असो, जेव्हा ऍक्टिव्ह व्हायचा पॅसिव्ह व्हायस करताना सब्जेक्टच्या जागेवरती ऑब्जेक्ट बघा, सब्जेक्टच्या जागेवरती ऑब्जेक्ट, त्यात V3 आला पाहिजे, बाय आला पाहिजे, आला का बाय पण आला पाहिजे. आणि जेव्हा वाक्य कुठल्याही कंटिन्युअस टेन्स मध्ये असेल, मग पास्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, तर त्याच्यामध्ये बिंग येतो, काय होतं बिंग ऍड होतो. आता मला सांगा बिंग ऍड झाल्यानंतर आता मला सांगा तुम्ही, राहुल इज मेकिंग अ लाऊड, बघा आता इज राहुल आहे, आता कोणत्या वाक्यामध्ये बिंग आलेलं आहे बघा, इथं हॅड आलेलं आहे, इथं नॉइज आलेलं आहे, इथे लॉट्स ऑफ आलेलं आहे, इज बिंग मेड बाय बघा, अ लाऊड नॉइज इज बिंग मेड बाय राहुल. येस, लक्षात ठेवायचे आहेत, ऍक्टिव्ह व्हाइस पॅसिव्ह व्हाइसचे रूल्स आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड रेखाजी. आरुष क्या पुढचा क्वेश्चन घ्या. गिवन सेंटेन्स बघा, युअर क्लोथ्स आर, बघा युअर क्लोथ्स फिल इन द ब्लँक्स आहे, घ्या ऍडजेक्टिव्ह घ्यायचं, विशेषण घ्यायचंय. युअर क्लोथ्स आर डॅश टू, बघा काय द बिगर इनफ का बिगेस्ट इनफ का स्मॉलर इनफ. तुझे कपडे काय आहे मला फिट होतात, आपण काय म्हणतो बिग, बिगेस्ट कधी ऐकलं का रे, बिग, बिगर, बिगेस्ट. आता मला काय म्हणतोय याच्यामध्ये काय येईल, युअर क्लोथ्स आर डॅश टू फिट मी, मला होतात, आपण म्हणतो तुझे कपडे मला काय होतात स्मॉलर इनफ नसतात यार, स्मॉलर इनफ नसतात. आरुष बाळांनो स्मॉलर इनफ, तुझे कपडे मला होऊ शकतात तेवढे पुरेसे आहेत, तेवढे मोठे आहेत, आपण काय म्हणतो तुझे कपडे तेवढे मोठे ते मला होऊ शकतात. बिगर इनफ असं कधी, बिगेस्ट इनफ असं कधी नाहीये, हे दोन ऑप्शन. स्मॉलर इनफ पण येत नाही, काय बिग इनफ आहे तेवढे मी घालू शकतो, तेवढे मोठे आहेत तुझे कपडे, काय आहेत बिग इनफ आहेत. बघा युअर क्लोथ्स आर बिग इनफ म्हणजे तेवढे मोठे, बिग इनफ टू फिट मी. येस, काय बिग इनफ, व्हेरी गुड, बिग इनफ. चला पुढचा क्वेश्चन घ्या. सुशांत कुड नॉट हर्ड द स्पीकर बिकॉज द क्राऊड वॉज चेअरिंग सो लाऊडली. आता बघा एरर दिलंय, बघा जेव्हाही आपण मॉडल ऑक्झरीज वापरतो, मॉडल ऑक्झरीज बघा जसं की शुड, मस्ट, कॅन, कुड, विल, वुड, ह्यानंतर येणारा वर्बचा नेहमी काय असतो V1 असतो, राईट, V1 असतो की नाही. सुशांत बघा काय नीड टू बी चेंज द मेक सेंटेन्स करेक्टली. आता काय आता बघा सुशांत कुड नॉट, बघा हर्ड हा फॉर्म आहे वर्बचा, हिअरचा बघा हिअर HEAR हिअर, हर्ड, हर्ड, हिअरिंग. आता मला सांगा द स्पीकर बिकॉज द क्राऊड वॉज चिअरिंग सो लाऊडली. मग बघा आता एरर कशामध्ये म्हणतो तुम्ही, बी मध्ये लाऊडली ना, जोर जोरात ऍडजेक्टिव्ह, लाऊडली ओरडणे, स्लोली, लाऊडली, क्लिअरली, रूडली. मग काय येणार याच्यामध्ये, मग काय येणार आहे कुड नॉट आलं, तिथं हर्ड नाही पाहिजे, तिथं हिअर पाहिजे, HEAR हा जो दिलेला इथं हा हिअर पाहिजे, काय पाहिजे हिअर पाहिजे, लाऊडली नाही.
हिअर पाहिजे. ही कुड नॉट डू इट, आय कुड नॉट से समथिंग, वी कुड नॉट फ्लाय, दे कुड नॉट ईट. ओके, पुढे या. टेक अ बॅक सीट. टेक अ बैक सीट काय ना रे. वेरी गुड बंटी, कहां पे गए तुम लोग. मैम तो सेकंड फॉर्म है. रेखा मैडम तो काय सेकंड फॉर्म है. बंटी का ब्युटी आहे. ओके, बंटी जी आहे. बंटी जी बाळांनो, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? मला कन्फर्मेशन देत जा मधामध्ये. हा, आता काय टेक अ बॅक सीट म्हणजे काय आहे, याचा अर्थ इडियम्स लिहिली आहे. टू अनेबल समवन एल्स टू टेक वन मोर इम्पॉर्टंट और ऍक्टिव्ह रोल्स than you do in specific situation. Not taking a step back when decided, वापस स्टेप न घेणे. To not step down from one's roles of responsibilities, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी का रोल न सोडणे. एक्स्ट्रीमली एक्साइटेड अबाउट द टेकिंग रोल्स, न्यू रोल्स काय येणार आहे याच्यामध्ये बघा. टेक अ बॅक सीट म्हणजे काय, टू अनेबल समवन एल्स टू टेक वन मोर इम्पॉर्टंट और ऍक्टिव्ह रोल्स म्हणजे काय, करून देणे दॅन यू डू इन अ स्पेसिफिक सिच्युएशन. टेक अ बॅक सीट याचं काय आहे, पहिलं आहे टू अनेबल. ओके, पुढचा क्वेश्चन घ्या. सँड बघा, कॅस्टल वन ऑफ द बघा बिल्ड्स, द चिल्ड्रन बिल्ड्स डॅश डिवाइड पार्ट्स, वन ऑफ देम कंटेन द एरर, सिलेक्ट द पार्ट्स कंटेन्स एरर ऑन द बीच. याच्यात काय येणार आहे, लास्ट क्वेश्चन काय, द चिल्ड्रन बिल्ड्स अ सँडल बघा, सँड कॅस्टल ऑन द बीच. आता मला सांगा, इथं दिलेलं आहे हे बीच बघा, बीच कोणत्या कोणत्या याच्यामध्ये दिलेलं आहे. आता बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स बघा, चाइल्डचं अनेक वचनी काय आहे, चाइल्डचं अनेक वचनी काय, चिल्ड्रन आहे. ओके, चिल्ड्रन आहे. मग त्यांनी काय म्हटलंय, जो बिल्ड्स दिलेला आहे ना, तो बिल्ड्स काय साठी दिलेला आहे, द चाइल्ड बिल्ड्स, मुलगा बांधतो. पण इथं काय म्हटलं, चिल्ड्रन बांधतात. जेव्हा सब्जेक्ट अनेक वचनी असतो तेव्हा वर्बला यस आय एस काही लागत नाही. मग इथं तो बिल्ड्स दिला, फक्त बिल्ड पाहिजे, बांधणे, BUILD बिल्ड, इथं हा यस नाही पाहिजे. स्पॉट द एरर होता. द चिल्ड्रन बिल्ड अ सँडल कॅस्टल म्हणजे काय, रेतीचा महल. लहानपणी आपण म्हणतो का सँडल कॅस्टल म्हणजे काय, रेतीचा महल ऑन द बीच, हे करेक्ट आहे. मग इथं काय पाहिजे, एरर कशामध्ये, बीच ऑन कॅस्टल बिल्ड्स. मग इथं काय, सब्जेक्ट सिंपल बांधतात, ती क्रिया अगेन अँड अगेन होते, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आपण काय म्हणतो, मुलं बीच वरती खेळतात, आम्ही बीचवर जातो, क्रिया अगेन होते ना, वी गो टू बीच, वी गोज ऑन नाही. जेव्हा सब्जेक्ट आता म्हणतो शी, ती जाते, शी गोज, ही बिल्ड्स, तो बांधतो, त्यावेळेस काय तर वर्बला यस आय एस लागतो. जेव्हा सब्जेक्ट सिंगुलर असेल, ही शी इट आणि सिंगुलर नाउन असेल तेव्हाच वर्बला यस आय एस लागतो. ओके, म्हणून एरर कशामध्ये, बिल्ड्स मध्ये, बिल्ड्स मध्ये. ओके, पोरांनो अशा प्रकारे सेशन झालेलं आहे. उद्या भेटू आपण पुन्हा 1 वाजता आणि चालू घडामोडी सेशन पण चालू करतोय सोमवारपासून. ओके, सोमवारपासून चालू घडामोडीचं सेशन सुद्धा चालू करतोय मी 11 वाजता. सगळ्यांनी यायचं आहे. चलो, मिलते हैं गाइस कल दोपहर में 1 बजे. ओके, चलो.